केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला म्हणून घोषित, कुठलाही उशीर न करता दोषींविरोधात कठोर कारवाई करणार सरकार, राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध, बैठकीत प्रस्ताव पारित। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकांसह अतिरेकी डॉक्टर उमरने खरेदी केलेली I-20 गाडीही गायब, शोध सुरू। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी, 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा। दिल्ली स्फोटानंतर लष्कर-ए-तोयबाची POK मध्ये बैठक, दहशतवाद्यांसह फुलांची उधळण करत स्वागत। अब्दुल रऊफ आणि रिजवान हनीफ मध्ये बैठक झाल्याची माहिती। रिजवान हनीफ लष्करच्या POK युनिटचा उपप्रमुख। देशातील 5 प्रमुख विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबईसह दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, तिरुअनंतपुरम या विमानतळांचा उल्लेख, तर इंडिगोला धमकीचाही मेल। मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड, सचिवपदी उन्मेष खानविलकर, तर कार्यकारिणीच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर। शिवसेना राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार। सुनावणी वेळेस दोन्ही बाजूंना 3-3 तासांचा वेळ कोर्टाकडून देण्यात येणार। सुनावणीची बतावणी सुरू, प्रकरण विचारण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आजही ठाम विश्वास। शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवरती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। फुकटचा ताठा आणि नाव उबाठा, मराठवाड्यात नुकतेच येऊन गेले, साधा बिस्किटचा पुडा देखील देऊन गेले नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या, एकमेकांविरोधात लढा, तर टीका टाळा। महायुतीच्या बैठकीमध्ये ठरली आहे खास रणनीती।